चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 9 मधील तब्बल 10,450 मतदारांची नावे इतर प्रभागात. नागरिकांच्या मतदान हक्कावर गदा. नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवासी असलेल्या हजारो नागरिकांची नावे इतर प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 26 तसेच सिडको आणि चुंचाळे शिवार परिसरात मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावणे कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लोकसभा, विधानसभा आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या संदर्भात निवडणूक विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवाशांची नावे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मोबाईल क्रमांक यासह तब्बल 10,450 मतदारांची यादी प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही महत्त्वाची नावे चुकीच्या प्रभागात गेल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक अमोल दिनकर पाटील यांचे नाव देखील इतर मतदार यादींच्या चुकीच्या ठिकाणी समाविष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक निवडणुकांमध्ये याच प्रभागात मतदान करूनही त्यांच्या नावाबाबत योग्य ती दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे निवेदनात त्यांनी नमूद केले आहे. नागरिकांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, मतदार यादीतील त्रुटी दूर कराव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना या संदर्भात नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, नगरसेविका सौ संगीता घोटेकर, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घोटेकर यांनी निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील मतदान यादी शुद्धीकरणाचं काम सुरू केलेलं आहे. त्याला SIR असं आपण म्हणतो. आणि ते काम सुरू असताना BLA जे सरकारने नेमलेले ते काम करता, पण पक्षाचे आम्हाला BLO 1 अशी त्या एक BLA मागे सरकारचा एक आमचा पण कार्यकर्ता पाहिजे. तो त्या पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीताई धिवरे, संगीताताई घोटेकर, अमोल पाटील आम्ही चारही नगरसेवकांनी 35 BLA 1 आमच्या त्या सरकारच्या BLA बरोबर काम करत आहे. ते 2 महिन्यापासून काम करत आहे. परंतु काम करत असताना 10,950 आमच्या मतदारांची नावं ही प्रभाग क्रमांक 10, 8, 11 अशा ठिकाणी गेलेली. ही सगळे आम्ही प्रूफचं 14/7/2026 रोजी श्रीमती भारती मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक पश्चिम विधान मतदारसंघ यांच्याकडे आम्ही नेऊन दिलेली. ही प्रत तुम्हाला मी देतो. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता जे काम चालू आहे, समजा प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे BLA तुमचे, त्यांना या मतदारांना फोन केल्यावर त्यांना सांगा की तुमचं नाव हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्ही राहतात, तुमच्या नियमाप्रमाणे जो फॉर्म असेल तो भरून तिकडं नाव नोंदवून घ्या. परंतु ते केलं नाही भारती मॅडमनी. म्हणून आज आम्ही आपल्या संगीताताई घोटेकर, रवींद्र धिवरे, बाळासाहेब घोटेकर, गौरव घोटेकर आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना आणि आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आम्ही जाऊन भेटलो. माननीय कलेक्टर साहेबांनी म्हणजे आयुष प्रसाद साहेब यांनी अतिशय चांगला वेळ दिला
आणि त्यांनी भारती मॅडमला सांगितलं, दिनकर पाटील बोलतात ते खरं आहे, ते तुम्हाला काम करावं लागेल. आता दिवस किती राहिले? माझ्या अंदाजे 6 दिवस राहिले. 8/7/2026 पर्यंत ही आत्ताची मुदत आहे. 5 दिवस राहिले. अजून एक हाईट बघा, अमोल दिनकर पाटील प्रभाग क्रमांक 9चा नगरसेवक आहे. त्याचा मतदानाचा त्याला जेव्हापासून अधिकार मिळाला तो तेव्हापासून इथंच नाव आहे. आता नाव कुठं गेलं? राणेनगरला. सांगा बरं, खरंच हे काम चालू आहे का हो या अधिकाऱ्यांचं? म्हणजे आम्ही एवढी मदत करतो, आमचे 35 लोक 2 महिने झाले यांच्याबरोबर काम करतायत. तुम्ही नाशिक महापालिकेची शाळा आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयात तुम्ही जाऊन बघा बरं. आता इतक्याच हे पत्रकार बंधू बोलले काही अतिशय चांगले नियोजन आहे, 1 नंबर नियोजन आहे, कुठंच नाही जिल्ह्यामध्ये. आणि तिथं आमचे माणसं काम करतायत. जर नगरसेवकांची तुम्ही नावं दुसऱ्या राणेनगरला टाकता, ते मी लक्षात आणून दिलं. म्हणजे केवढी मोठी शोकांतिका आहे. माझी विनंती आहे भारती मॅडमला की तुम्ही सरकारचं काम करतात, तुम्ही सरकार शासनाचे माणसं आहात, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात, तुम्ही या मतदारसंघाचे प्रमुख आहात या SRAचे. आता काल सुद्धा एक मीटिंग झाली सातपूर विभागीय कार्यालयात. आम्हाला सकाळी 9:30ला ते विभागीय अधिकारी फोन करतो, 10:30ला मीटिंग. म्हणजे पत्र पाठवलं तसं सरकारने, ते सुद्धा आम्हाला दिलं नाही या विभागीय अधिकाऱ्यांनी सातपूरच्या महापालिकेच्या. म्हणजे लोक फसवताय सरकारला, शासनाची फसवणूक करताय. दररोज एवढंच सांगता का आम्ही SRAच्या मिटिंगला, SRAच्या मिटिंगला. अरे काय करता तुम्ही? तुम्हाला आम्ही 10,950ची यादी दिल्यावर नुसते नाव नाही दिले. हे कोणत्या मतदार यादीत नाव होतं, त्यांचा फोन नंबर आहे, प्रूफ दिले, तरी तुम्ही काम करत नाही. माझी सरकारला सुद्धा विनंती आणि निवडणूक जे अधिकारी आहे महाराष्ट्राचे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे का यांचं जे कामकाज चालू आहे हे चुकीचं चालू आहे. यांच्याकडून चांगलं काम करून घ्या. संविधानामध्ये मतदारांना त्यांचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळालेला आहे. तुम्ही जर 10,950 10 मतं नाही आणि एक नगरसेवकचं नाव इथंच कायम असताना तुम्ही दुसरीकडे टाकताय, हे चुकीचं चाललेलं आहे. असं होऊ नये म्हणून आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना पण सांगणार आहे मी का साहेब या अधिकाऱ्यांवर, आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा आवाहन केलं आहे मतदारांना पण की तुमचं मतदान जिथं असेल तिथं नोंदवून घ्या. आता ते आधार कार्डला लिंक आहे, कुठेही एका ठिकाणी नाव राहणार आहे. म्हणून मतदारांनी पण नागरिकांनी पण आपलं नाव नोंदवून घेतलं पाहिजे. तुम्हाला जेवढ्या सरकारी फॅसिलिटी त्या मिळणार नाही हे मी बावनकुळे सिरा बोलले ते मी ऐकलंय. तुम्ही जेव्हा महसूल मंत्री या राज्याचे म्हणतात, नागरिकांनी पण गेलं पाहिजे. तुम्हाला एकही फॅसिलिटी मिळणार नाही, मग 20 वर्षभर तुमचं नाव नोंदवता येणार नाही. म्हणून प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपलं नाव नोंदवलं पाहिजे. जे कायदेशीर असेल ते फॉर्म भरले पाहिजे, स्वतः गेलं पाहिजे. असं करू नका. नागरिकांनी पण याला प्रतिसाद दिला पाहिजे. 35 लोक आमचं 2 महिने झाले काम करतायत, रिक्षा फिरतायत, होल्डिंग लावले. काल तर 1,000 नागरिकांची मी मिटिंग घेतली, व्यापारी आणि सगळे मंदिराचे ट्रस्टी. आमच्या चौघांचं एवढं काम चालू आहे. आमच्याबरोबर कायम बाळू गोटेकर, रवींद्र दिवरे हे सुद्धा कायम असतात. 4 नगरसेवक आम्ही काम करतो, याची नोंद घ्या. आणि जर एक नगरसेवकचं नाव इथं मतदान केलं असेल दुसरीकडे जातं आणि ते काम जर होत नसेल, असे चुकीचं जर मतदाराची भूल आपण दिशाभूल करत असेल तर हे योग्य नाही आहे. चांगलं काम करा, लोकांना न्याय द्या, सरकारला फसवू नका ही विनंती करतो. जय हिंद, जय श्रीराम.
या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.